नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुक्त राष्ट्र या प्रकरणाचे पुढील भाग आहे. संयुक्त राष्ट्र संघटना, राष्ट्र संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघटना या जागतिक लेवलला निर्माण केलेल्या दोन संघटना. म्हणजे पहिली संघटना आपण पाहिली होती की पहिलं महायुद्ध 1914 सुरू झालं, ते 1918 पर्यंत पहिलं महायुद्ध चालू होतं. हे महायुद्ध इंग्लंड, फ्रान्स, रशिया एका बाजूला, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या बाजूला, असा युरोप खंडामध्ये दोन गटामध्ये हे पहिलं महायुद्ध सुरू झालं. हे 1914 सुरू झालेले युद्ध हे 1918 पर्यंत या ठिकाणी चालू होतं. आणि या युद्धामुळे फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली, आर्थिक हानी झाली, रोगराईचा प्रसार झाला. त्यामुळं महायुद्ध झाल्यानंतर सुद्धा अनेक माणसं हे रोगराईनं त्या ठिकाणी मरत होते. काही माणसं उपासमारीने या ठिकाणी मरत. म्हणजे हे पहिलं महायुद्ध हे जगाला हादरून सोडणारं असं हे झालेलं होतं. अशाच प्रकारचं युद्ध पुन्हा एकदा जगाच्या समोर येणार नाही, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव प्रत्येक राष्ट्राला असते. युद्ध ही गोष्ट विनाशाच्या दिशेने वाटचाल करणारी, त्यामुळं कुठंतरी यावर पायबंद असला पाहिजे. म्हणून जागतिक लेवलला एखादी संघटना असावी. म्हणून या ठिकाणी पहिलं महायुद्ध संपल्यानंतर दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून राष्ट्रस्तरीय युद्धाची स्थापना झाली. राष्ट्र संघटना. आता राष्ट्र संघटनेची स्थापना 20 जानेवारी 1920 ला झाली. का तर पुन्हा एकदा जगाच्या किंवा जगाला दुसऱ्या महायुद्धाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये म्हणून. दरम्यानच्या काळामध्ये पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन महायुद्धाच्या 20 वर्षाचा कालखंड होता. दरम्यानच्या काळात आपला भारत देश स्वातंत्र्याविरोधात स्वातंत्र्य दिशेने वाटचाल सुरू होती. इंग्रजांचा आपल्या देशावर साम्राज्य होतं. इंग्रजांचा युद्धामध्ये सहभाग असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला इंग्रजांच्या बाजूने युद्धामध्ये भूमिका घ्यावी लागली. कारण त्यांनी सांगितलं, जर तुम्ही आम्हाला युद्धामध्ये सहकार्य केलं तर आम्ही तुमच्या देशाला स्वातंत्र्य देण्यासंदर्भात आम्ही विचार करू. या आशेपोटी आपण या युद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने पाऊल उचललेलं आपल्याला पाहिजे. परंतु राष्ट्र संघटना दुसरं महायुद्ध होणार नाही निर्माण केली. पण त्याच राष्ट्र संघटनेला अपयश का अपयश तर या राष्ट्र संघटनेकडे स्वतःच असं लष्करी पातळी किंवा लष्करी सरकार युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर तशी स्वतःची ताकद या राष्ट्रपतीकडे नव्हती. त्यावेळेला इतर राष्ट्राकडून लष्कर तैनात करावे, बरोबर युद्धासाठी लागणारं साहित्य ही त्यांच्याकडे आणि म्हणून राष्ट्र संघटनेला अपयश आलं. राष्ट्र संघटनेला अपयश आल्यामुळे पुन्हा एकदा जगाला दुसऱ्या महायुद्धाला सामोरं आलं होतं. ते दुसरं महायुद्ध सुरू झालं ते म्हणजे 1939 ते 1945. 1941 ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. 1945 संपलं. 6 वर्ष हे युद्ध इतकं महाभयानक होतं की साऱ्या जगावर फार मोठा
परिणाम झाला. जरा जगाला हादरवून करणारी घटना युरोप खंडामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या रूपाने या ठिकाणी झालेली घटना. काय घटना घडली, काय घडली या ठिकाणी पाहतोय. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेची प्रमुख भूमिका दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 14 ऑक्टोबर 1941 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये एक अटलांटिक करार झाला. या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर 1944 आणि 1925 मध्ये झालेल्या 2 राष्ट्रांच्या परिषदेमध्ये विस्तृत अशी चर्चा करण्यात आली व त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याच्या कराराचा एक मसुदा या ठिकाणी तयार केला गेला. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी 1945 मध्ये 50 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली. या सनदेवर स्वाक्षऱ्या होऊन युद्ध संपताच 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटना या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि संयुक्त राष्ट्र ही सार्वभौम राष्ट्र संघटना म्हणून नावारूपाला आली. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या दरम्यान सुरू झालं. युद्ध 2 गटामध्ये सुरू झालं. बडी राष्ट्र एका बाजूला, छोटे राष्ट्र एका बाजूला. यामध्ये अमेरिकेची एक महत्वाची भूमिका अशी होती की जगामध्ये अमेरिकेला महासत्ता बनायचं होतं आणि महासत्ता बनत असताना अमेरिकेची भूमिका महत्वाची अशी होती की अमेरिका डॉगलेस खेळतोय. दोन्ही गटाला युद्धासाठी लागणारा शस्त्रसाठा, युद्ध सामग्री दोन्ही गटाला पुरवायची. त्यांच्याकडून प्रचंड पैसा गोळा करायचा आणि दोन्ही गटाची ताकद युद्धामध्ये या ठिकाणी आपोआप कमी होणार आहे. परत राष्ट्र आपल्या विरोधात उभा राहू शकत नाही याची जाणीव अमेरिकेला होती. अमेरिकेने खूप महत्वाची भूमिका त्या दुसऱ्या महायुद्धात केली. म्हणजे मित्र गटालाही युद्ध सराव पुरवायचं, दोस्त गटालाही युद्ध सराव पुरवायचा. दोघंही लढा, आम्ही लाभून मजा बघतो आणि नव्या धर्माचा फ्रेश अमेरिका बाजूला ही भूमिका अमेरिकेने. दरम्यानच्या काळामध्ये युद्ध एकदम महागाने सुरू झालं. त्यावेळेला युद्ध चालू असताना अणुबॉम्बचा वापर या ठिकाणी होऊ लागला. तिन्ही ठिकाणी युद्ध सुरू झालं. जमिनीवर लढलं गेलं, समुद्रामध्ये लढलं गेलं, अवकाशामध्ये लढलं गेलं. असं कुठलंच ठिकाण राहिलं नाही की त्या ठिकाणी युद्ध झालं नाही. हे कुठं थांबलं पाहिजे. पण इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यांच्यामध्ये एक करार झाला. त्याला आपण अटलांटिक करार असं म्हणतो. म्हणजे फ्रँकलिन डी रूझवेल्ट 14 ऑक्टोबर 1941 ला युद्ध चालू असताना युद्ध भयानक असं सुरू झालेलं आहे. हे कुठं थांबलं पाहिजे, यातून आपण सावरलं पाहिजे आणि युद्ध होणार नाही म्हणून त्यासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे. यासाठी 2 बडे नेते समुद्रामध्ये भेटले आणि त्यांच्यामध्ये एक करार झाला. तो करार म्हणजे अटलांटिक करार. कोण नेते होते? तर इंग्लंडचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट या दोघांच्या मध्ये आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एखादी कायमस्वरूपी अशी भक्कम अशी जागतिक लेवल एखादी संघटना असावी अशा प्रकारचा विचार या दोघांच्या विचारात होता. त्यासाठी सर्व जगातल्या राष्ट्रांचं मत आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि म्हणून या सर्व राष्ट्रांची मिळून एक अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को
या दोघांनी मिळून ठराव पास केल्यानंतर हे दोन परिणाम होते, एक इंग्लंडचा, दुसरा अमेरिकेचा. हे फार विनाशाच्या दिशेने चाललेलं आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचा बकार प्रसंग जगावर येणार नाही याची काळजी घेण्यासाठी, याचा पायबंद करण्यासाठी एखादी जागतिक लेवलला भक्कम अशी काही संघटना असावी अशा प्रकारचा विचार करून आला आणि त्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी जगातल्या अनेक राष्ट्राच्या प्रतिनिधींना अमेरिकेनं सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी बोलवलं 1945 ला. आता 1945 मध्ये 50 राष्ट्राच्या प्रतिनिधी, 50 राष्ट्राचे प्रतिनिधी जवळजवळ या दोघांच्या विचारातून या ठिकाणी आमंत्रित झाले. सॅन फ्रान्सिस्को येथे 26 च्या पहिल्या महायुद्धानंतर किती प्रसंगाला तोंड द्यावं लागलं, किती मनुष्याला किती आरती झाली. ते होऊ नये म्हणून राष्ट्रसंघाला निर्माण केली पण ती खूप काढली झाली. यावर चर्चा करण्यात आली म्हणून दुसरं महायुद्ध सुरू झालं. मग दुसरं महायुद्ध झालं तर त्याचा किती विपरीत जगावर परिणाम झाला. अणुबॉम्ब सारखे साधने या युद्धामध्ये वापरले गेले. हे महाभयानक आहे, हे पुढे थांबलं पाहिजे म्हणून 50 राष्ट्राचे प्रतिनिधी सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी बोलवले गेले. त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली, करार झाला आणि या कराराचा ठराव झाला की जागतिक लेवलला एखादी भरीव अशी भक्कम संघटना असावी की ज्या संघटनेकडे स्वतःच लष्करी पाठबळ असावं, क्षेत्ररक्षण असावं, दारुगोळा असावा, सर्व प्रकारची अद्ययावत यंत्रणा या संघटनेकडे असावी जेणेकरून जगाच्या पाठीवर अशी 2 महाभयानक अशी युद्ध झाली. अशाच प्रकारचे युद्ध पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर तिसरं महायुद्ध होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्याने भरीव भक्कम अशी संघटना असावी म्हणून चर्चेतून निष्कर्ष निघाला आणि ठराव पास झाला. जो करार केला त्या करारावर 50 राष्ट्रांनी स्वाक्षरी केल्या. ठराव पास झाला जागतिक लेवलला एखादी संघटना असावी म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना हा शब्द पुढा आणि जागतिक लेवलच्या संघटनेचं नाव होतं संयुक्त राष्ट्र संघटना आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. ही 24 ऑक्टोबर 1945 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्र संघटना निर्माण झाली. ही जागतिक लेवलची संघटना आहे. कशासाठी निर्माण केली गेली तर जगामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण व्हावी, पुन्हा एकदा अशा प्रकारचे विनाशकारी भाग जगामध्ये होणार नाही याचा पायबंद करण्यासाठी नियोजन करण्यासाठी जागतिक लेवलला एक संघटना निर्माण केली. ती संघटना म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना. संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगाच्या पाठीवर तिसरं महायुद्ध होणार नाही यासाठी काय निर्माण केले गेलं संयुक्त राष्ट्र संघटना. या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. त्यामुळं ही भरीव भक्कम अशी संघटना निर्माण झाली आणि त्यामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाला सामोरं जाण्याची वेळ आली. त्याला आपण युरो संयुक्त राष्ट्र संघटनेला आपण काय म्हणतो युरो. या युरोची स्थापना आज जागतिक लेवलला युरो संघटना आज सध्या सुद्धा अद्याप काही कार्यरत आहे म्हणून तिसरं महायुद्ध या ठिकाणी होत नाही किंवा महायुद्ध परिस्थिती जगाच्या कुठल्याच राष्ट्रामध्ये निर्माण होत नाही कारण जागतिक लेवलला आज अद्याप संघटना म्हणजे युरो नावाची संघटना आहे. ही संघटना काय कार्य करते, या संघटनेची भूमिका काय आहे, उद्दिष्ट काय आहे ते आपण पुढील दुसऱ्या ठिकाणी